चला आपला पुढचा पॉइंट आहे रेषेचा चढ. म्हणजे थेरी पार्ट आहे रेषेचा चढ. आता तुम्ही आहे ना हे उद्या थेरी लिहून आणायची आहे. रेषेचा चढ म्हणजे काय असणार आहे. समजा दोन बिंदू आहेत आणि एक तिसरा बिंदू दुसऱ्या बाजूला आहे, तर त्या रेषेचा अशा पद्धतीचा जो काही चढ असणार आहे तो आपल्याला शोधायचा किंवा काढायचा. तर ते कोणत्या पद्धतीने काढायचे त्या आपल्याला काही माहिती दिलेली आहे. समजा आता इथं कृती क्रमांक 1 मध्ये सांगितलेलं आहे बघा, जवळपास 1 2 3 4 5 पॉइंट दिलेले आहेत. आपण बघू. हे एक्स अक्ष आणि हा वाय अक्ष आणि एक रेष दिलेली आहे अशी. त्या रेषेचे 5 बिंदू दिलेले आहेत वेगवेगळे आपल्याला. असे काहीतरी 5 बिंदू दिलेले. त्याच्यात ई बिंदू आहे 6,6,7. पुन्हा आहे 4,4 चा एक बिंदू दिलेला आहे. त्यानंतर सी बिंदू एक दिलेला आहे. समजा आता मी काढलेली रेषा आणि ती वेगळी आहे. समजा ते किती दिले 2,1. पण आपण आता 2,1 म्हणण्यापेक्षा इकडे समजा -2,1 असं दिलेलं आहे. हे -1,4 दिलेलं आहे समजा. आणि हे आहे समजा तुमचं -3,7 अशा पद्धतीची काहीतरी रेषा. आता ह्या रेषेवर 5 बिंदू एकाच रेषेमध्ये आहे, म्हणजे एकाच लाईनीमध्ये आहे. ते कसे काढले ते आपल्याला म्हणजे पाहायला गेलं तर आपल्याला ह्या गोष्टी माहिती नाहीत. पण प्रत्येक रेषेला कोणती पण रेषा असू द्या, कुठली पण रेषा असू द्या, ती रेषा काय होते, प्रत्येक एक 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 बिंदू पासून तयार झालेली रेषा असते. रेषा कशापासून तयार होते, बिंदूंपासून. म्हणजे असे बिंदू असंख्य असतात, ते जोडले जातात आणि तेव्हा रेषा तयार होते. त्या रेषेवर प्रत्येक ठिकाणी आपले असे काहीतरी निर्देशक असणार आहे. प्रत्येक ठिकाणी काय असणार आहे, निर्देशक असणार आहे. आणि आपल्या ह्या एक्स ऍक्सिस बद्दल जर पाहिलात, अक्षांबद्दल जर तुम्ही पाहिलात, तर ह्याच्यामध्ये ह्या इकडच्या बाजूला धन एक्स अक्षाचे निर्देशक असतात, इकडं ऋण एक्स अक्षाचे निर्देशक असतात. ह्याचे वायचे हे धन आणि हे ऋण असतात. त्या इथं पहिला जो काही तुमचा चरण असतो, क्वाड्रंट म्हणतो आपण त्याला, तो चरण दोन्ही जे काही अक्ष असणार आहेत त्याचे अधिकचे तेवढे धन तेवढ्या संख्या असणार आहेत. ह्याच्यातून कुठं पण जाणाऱ्या रेषा ज्या असणार आहेत ते सगळे जे काही आपले निर्देशक असणार आहेत ते धन निर्देशक असणार आहेत. धन म्हणजे काय, अधिकच्या संख्या असणार आहेत. त्यानंतर ना इथं मात्र तुमचं एक्सचं निगेटिव्ह असतो, म्हणजे वजा आणि अधिक, वायचा अधिक, इथं अधिक अधिक, इथं दोन्ही पण वजा, इथं अधिक आणि वजा, अशा पद्धतीनं तुम्हाला निर्देशक भेटणार आहे. आलं लक्षात. आता हे -1 -4 हा, इथं -4, इथले -4, अशा पद्धतीनं काही महत्वाच्या माहिती आपण समजून घेतलेल्या आहेत. आता इथं एक टेबल दिले आहे, ते टेबल लिहून घ्या बरं पटकन फास्ट मध्ये सगळ्यांनी. पहा, आपल्याला एक तक्ता दिलेला आहे, पेज नंबर 117. त्याच्यावर आपल्याला काही महत्वाच्या माहिती म्हणजे आपले निर्देशक दिले होते, ए बी सी डी आणि ई, हे 5 निर्देशक. आणि त्यांनी काय सांगितलं, पहिला बिंदू दुसरा बिंदू असे कोणते पण बिंदू कशा पण जोड्या घ्या, तुम्हाला त्याचं गुणोत्तर काय आहे ते पाहायचं. कोणतं गुणोत्तर, y2 - y1 अपॉन x2 - x1. आता ह्याच्यामध्ये आपण प्रत्येक बिंदूला काय करणार आहोत, हे x1 y1 असणार आहे, हे x2 y2 असणार आहे. म्हणजे ह्याच्यातले जे काही बिंदू असतील ते सगळे काय असणार आहे तुमचे x1 y1 x2 y2. त्यानुसार मग आपण अशी मांडणी करू. पहा, y2 - y1 म्हणजे इथं 7 वजा 1 छेदामध्ये x2 - x1 म्हणजे 6 - 2. आता ह्या दोघांची वजाबाकी 6/4, हे 2 च्या पाड्यात येतात 3 2, म्हणजे गुणोत्तर किती आला, 3/2.
त्या पहिल्याचं गुणोत्तर ते आले. सेम तसंच त्या दुसऱ्याचं काय येते बघू आपण, की y2 मायनस y1 म्हणजे 4 वजा वजा 5 छेद 4 वजा वजा 2. आता ह्या दोघांमध्ये इथं बेरीज होईल म्हणजे थोडक्यात 4 अधिक 5 छेद हे 4 अधिक 2 हे 9 छेद 6 3 त्रिक 9 3 दोन्ही 6 म्हणजे तुमचं गुणोत्तर आलं 3/2 परत. सेम ह्याचं पण तसंच होईल बघा, हे y2 मायनस y1 म्हणजे वजा 5 वजा 4 छेदामध्ये x2 मायनस x1 म्हणजे वजा 2 वजा 4 हे वजा 9 छेद वजा 6 हे वजा वजा गेले ढगात म्हणजे 3 त्रिक 9 3 दोन्ही 6 म्हणजे हे पण आलं 302. आता उरलेले 3 जोड्यांचं आपल्याला शोधायचंय. तुमचं बी किती आहे, बी आहे 0, वजा 2 आणि तुमचं सी किती आहे, सी आहे तुमचं 2, 1. आता हे सेम आपण त्या सूत्रानुसार सोडू. y2 मायनस y1 म्हणजे 1 वजा वजा 2 छेद हे आहे 2 वजा 0 म्हणजे वरचं बघा हे 1 ला 1 राहील, दोघांची बेरीज दोघांचा गुणाकार वजा वजा अधिक अधिक 2 छेद 2 बरोबर 3/2 आलं का. तेच म्हणजे एका रेषेवर कोणतं पण तुम्ही कुठलं पण पॉइंट घ्या, कुठले पण 2 पॉइंट घ्या, त्यांचं हे गुणोत्तर मात्र सारखंच येणार आहे. तुमचं प्रत्येक ठिकाणी तेच येणार आहे. 3/2 3/2 तेच आलेलं आहे. आता आपण ह्या पुढच्या 2 जोड्या पण पाहू. सी किती आहे तुमचं, सी आहे इथं 2, 1. ए किती आहे तुमचं, ए आहे तुमचं वजा 2, वजा 5 बरोबर. आता परत इथं y2 मायनस y1, y2 आहे तुमचं वजा 5 वजा 1 छेदामध्ये हे x2 मायनस x1 म्हणजेच हे 2 वजा 6 छेद वजा 4 वजा वजा गेले ढगात 2 त्रिक 6 2 दोन्ही 4 म्हणजे आलं परत 3/2. हा बोला सांगतो. ए किती आहे, हे वजा 2, वजा 5 आजपर्यंत ऐकला नव्हता, अरे ढील 2, 1. आता हे y2 मायनस y1 म्हणजे 1 वजा वजा 5 छेद हे x2 मायनस x1 म्हणजे 2 वजा वजा 2. हे पहा 1 ला 1 राहतील, हे वजा वजा अधिक 5 छेद हे पण सेम तसंच 2 ला 2 हे वजा वजाचा गुणाकार अधिक 2 हे 6/2 6/4 बेत्रिक 6 2 4 म्हणजे 3/2 म्हणजे प्रत्येक गुणोत्तर तुमचा सारखा येणार आहे. लक्षात ठेवायचंय, जर रेषेच्या चढांच्या बिंदू दिलेले असतील तर त्यांचं y2 मायनस y1 अपॉन h2 मायनस x1 हा गुणोत्तर सगळ्यांचा सेम येणार आहे. हे लक्षात ठेवायचंय. बंद पडायला की पडला बोल नका. पुढचा पॉइंट आहे बघा, समजा आपल्याला आहे ना x अक्ष आणि y अक्ष या समांतर रेषेचा चढ काढायचा आहे. पॉइंट आहे x अक्ष हे बोललं का रे, y अक्ष आणि समांतर रेषेचा चढ. आधी तर आपलं जे चढ आहे ते लक्षात घ्या. चढला आपण काय म्हणणार आहोत, रेषेच्या चढला रेषेचा चढ बरोबर यम मानायचं. काय मानायचं त्याला, यम. आणि त्याचं सूत्र काय तयार केलंय आपण, y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1 हे रेषेचा चढ असणार आहे. तुम्हाला जेव्हा पण म्हणतील चढ काढा त्यावेळेस तुम्हाला हे काढायचे. आणि एखाद्या वेळेस गुणोत्तर दिलेला असेल, रेषेच्या चढचा गुणोत्तर दिलेला असेल तर तो गुणोत्तर म्हणजेच काय असणार आहे तुमचं, यमच्या ठिकाणी ते टाकायचंय. म्हणजे यम बरोबर दिलेला गुणोत्तर म्हणजे हा सूत्र असतो त्याचा. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचंय, फक्त x अक्ष किंवा y अक्ष किंवा
समांतर रेषांचा चढ ते पाहायचंय. बघू आपण. हा थेरी पार्ट आहे आणि हे समजून घेणं गरजेचं आहे बरं का. आता एक आकृती दिलेली आहे आपल्याला. याच्यावर एक रेषा अशी दिलेली आहे, एक अशी दिलेली आहे. ह्या रेषेचं नाव आहे यम, हे आहे यल, हे वाय आणि हे एक्स अक्ष. बाकी मग इथं जो हा आरंभबिंदू असतो तो शून्य असतो थोडक्यात, याला ओरिजिन दिलंय. बाकी एक्स वरचे काही निर्देशक दिलेले, x1 आणि 0 आणि इकडं x2 आणि 0. सेम इथं काय असणार आहे, 0,y1 आणि 0,y2. असं का असणार आहे माहितीये ना, कारण हे जे काही निर्देशक असतात त्यांचे इथले निर्देशक असतात कोणत्या स्वरूपात, x, y च्या. आणि जर y अक्षावर जर एखादा बिंदू असेल तर तो x जो असणार आहे तो 0 असणार आहे त्याचा. आणि x अक्षावर जर एखादा बिंदू असेल तर त्याच्यावरचा y जो असणार आहे तो काय असणार आहे, 0 असणार आहे. हे लक्षात घ्या. त्यानंतर मग तुम्हाला आता पुढे काय सांगितलेलं आहे, x अक्ष y अक्ष. आता हे x अक्ष आणि y अक्षावरचे निर्देशक आहेत त्यांचं आणि समांतर रेषेचा. समांतर रेषा कशा, x अक्षाला समांतर रेषा m दिलेली आहे आणि y अक्षाला समांतर रेषा l दिलेली आहे. तर ह्यांचे चढ कसे काढायचे ते सांगितलेले आपल्याला. तर पहा, यांनी काही थेरॉटिकल पार्ट दिलेले. पुढं काही महत्वाच्या गोष्टी जसं की x अक्षाचा चढ काढायचा आहे आपल्याला. x अक्षाचा चढ आपण बघू. x अक्षाचा चढ ते कसं होईल बघा. ते कसं होईल, आपलं सूत्र काय, m बरोबर आहे y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. आता आपल्याला दिलेल्या किमती ठेवावं लागेल. आता x अक्षावरील चढ काढायचं म्हणल्यावर इथं आता तुमचे y काय आहेत तर 0 आहेत, तर ते काय होईल 0 मायनस 0, थोडक्यात 0 आहे. आणि छेदामध्ये x2 आहे तुमचा समजा काहीतरी दिलेला, x2 मायनस x1. आता हे वर 0 आहे तर खाली काही असेल तरी तो 0च होणार आहे, बरोबर 0. म्हणजे x अक्षाचा चढ काय असणार आहे तुमचा, x अक्षाचा चढ काय असणार आहे 0. अरे काय जरा सांग जा. पा x अक्षाचा चढ काय आला आपला, मग 0 आला. x अक्षाचा चढ 0. आता y अक्षाचा काढू. ते काय असणार आहे m बरोबर, आता हे सूत्र आहे y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. आता y2 आणि y1 आपलं काही ना काही असणार आहे, म्हणजे थोडक्यात y2 मायनस y1 छेद हे असणार आहे 0 वजा 0 म्हणजे 0च. म्हणजे तिथं येणार काय y2 मायनस y1 अपॉन 0. जेव्हा छेदामध्ये 0 येते तेव्हा त्या संख्येला आपल्याला मोजता येत नाही किंवा वाचता येत नाही, म्हणून याचं उत्तर येणार आहे तुमचं इन्फिनिटी. म्हणजे थोडक्यात वाचता येत नाही किंवा काढता येत नाही. तर y अक्षाचा चढ काढता येणार आहे का आपल्याला, उभं चढ काढता येते का, नाही. आडवं काढता येईल कारण तो 0च असणार आहे. आता असं कुठपर्यंत पण आडवी रेष जात आहे, त्याचं चढ निघणार आहे का, काही खालीवरी होणार आहे का, ती नाही. पण उभ्या रेषेचा आपण मोजत कितीपर्यंत पण गेलो तर ते मोजता येणार आहे का, सोप्या पद्धतीने. ते आलं लक्षात, चालेल. बाकीचं मग आपण उद्या बघू. आता